नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड स्टोरीवर. स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी, सुंदर आणि स्वादिष्ट अशी रव्याची तिरंगा वडी. केशरी, पांढरा आणि हिरवा अशा 3 रंगामध्ये सजलेली ही वडी मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्की आवडेल. ही एवढी सॉफ्ट अशी होणार आहे की तोंडात टाकता बरोबर विरघळेल. अशा प्रकारे ही बनवून बघा. तर चला सुरुवात करूया. त्यासाठी आपण 2 ग्लास हा रवा घेतला. रवा हा बारीक घेतला आहे मी. त्यानंतर तूप हे आवश्यकतेनुसार. वेलची पूर्ण करता थोडी जाळच ठेवली आहे. आणि हे खोबऱ्याचा किस आहे, जो डेसिकेटेड कोकोनट जो दुकानामध्ये मिळतो तो. आणि हिरवा आणि केशरी रंग. त्यानंतर कढई चांगली तापली, त्यामध्ये तूप घालून घेऊ. तूप हा आपल्याला थोडं थोडं करून लागेल. त्यानंतर त्यामध्ये रवा घालून घेतला आणि रवा हा मंद आचेवर खरपूस असा भाजून घ्यायचा की त्याचा असा छान सुगंध आला पाहिजे. त्यानंतर आपल्याला चाचणी बनवायची आहे. त्यासाठी आपल्याला 2 ग्लास साखर आणि 2 ग्लास पाणी लागेल. हे एका पातेल्यामध्ये घेतलं. साखर चांगली विरघळवून घेऊ. त्यानंतर याचा पाक होऊ देऊ आपण. अशा प्रकारे झाला. चेक करू आपण. थोडा होऊ द्यायचा आहे. आणि जे रवा भाजला त्याचे आपण 3 भाग बनवून घेऊ. त्याचे 3 समान भाग बनवून घेतले. त्यानंतर पाकाचा असा तार तुटला पाहिजे, म्हणजे झाला आहे. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तूप घालून घेतलं आणि जे 3 भाग बनवले होते समप्रमाणात, त्यातला 1 भाग घेतला आणि तो हलकासा भाजून घेऊ, कारण रवा हा पण आधी भाजलेला आहे. त्यानंतर वेलची पूड घालून घेतली. हे एकत्र करून त्यामध्ये बनलेला साखरेचा जो पाक आहे तो घालून घ्यायचा. आणि सगळं एकत्र करायचं. त्यानंतर त्यामध्ये हिरवा रंग टाकूयात आपण, कारण आपल्याला खाली हिरव्याची पहिले लेअर द्यायची आहे. हे फूड कलर आहेत जे केकमध्ये वगैरे वापरतात ते. त्यानंतर ताटाला पूर्ण तूप लावून घेऊ व्यवस्थित. त्यानंतर ताटामध्ये हिरव्या रंगाचं जे मिश्रण बनवलं ते घालून घेऊ आणि पसरवून घेऊ छान. आणि चांगलं स्प्रेड करून घ्यायचं. त्यानंतर दुसरा बनवायचा आहे, तर त्यासाठी कढईमध्ये परत तूप घातलं आणि रवा घालून घेतला. आणि तूप मिक्स होईपर्यंतच रवा एकत्र करायचा, तुपामध्ये एकत्र करायचा. त्यामध्ये पाक घालून घेतला. आता आपल्याला यामध्ये रंग टाकायचा नाही, कारण आपल्याला ही पांढऱ्याच रंगाची लेअर द्यायची आहे. वेलची घालून घेतली आणि एकत्र करून घेऊ. हिरवा रंगाचं जे मिश्रण होतं ते सेट झालं. त्यानंतर पांढऱ्या रंगाचं टाकून घेऊ आणि हे पण छान पसरवून घ्यायचं. त्यानंतर तिसरा रंग बनवायचा आपल्याला. परत तूप घातलं. रवा तुपात मिक्स करायचा
आणि केशरी रंग घालून घेतला. त्यानंतर साखरेचा पाक हे मिक्स करायचं आणि वेलची पूड हे चांगलं मिक्स करायचं. आणि आता पांढऱ्या रंगाची जी लेयर टाकली होती ती सेट झाली. त्याच्यावरती ही केशरी रंगाची टाकून घ्यायची. ही चांगली पसरवून घ्यायची व्यवस्थित. आणि त्याच्यावरून थोडंसं खोबऱ्याचा कीस आहे तो टाकून घ्यायचा. त्यानंतर हलकं गरम असतानाच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या, कारण ते पूर्ण सेट झाल्यावर वड्या आपल्याला पाडता येणार नाहीत. आता थंड झालं त्यानंतर त्याच्या साईडनी आपण म्हणजे कडा त्याच्या सोडून घेऊ आणि एक एक वडी काढून घेऊ. अशा प्रकारे त्या तयार होतात. अगदी सुंदर दिसत आहे. आता सर्व प्लेटमध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे त्या तयार झाल्या. आणि ह्या इतक्या सॉफ्ट होतात. अशा प्रकारे बनवून बघा तुम्ही. तोंडात टाकताच ती विरघळते. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद. जय हिंद.